पुढच्या पिढीला देण्यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती माहितीये का? सांगते. आपली कला, आपली संस्कृती आणि आपलं साहित्य. लहान वयातच या संस्कृतीचा अनुभव मिळावा म्हणून मी संगीत देवबाभळी ही कलाकृती पाहायला अन्वीला घेऊन गेली. नाट्यगृहात जाताना पुस्तकांचा स्टॉल होता. तिथेही तिने आवर्जून जाऊन पुस्तकं पाहिली आणि मग आम्ही नाट्यगृहात गेलो. कार्यक्रम सुरू होण्याआधी मी तिला थोडीफार कल्पना दिली होती की नाटक कसं असणार आहे. त्यात रखुमाई असणार आहे, संत तुकाराम यांची पत्नी आवलीही असणार आहे. आणि जसं शाळेत तास सुरू होण्याआधी राष्ट्रगीताला उभे राहतात, तसं नाटक सुरू होण्याआधी राष्ट्रगीत असतं हेही तिला सांगितलं. आणि नाटक चालू असताना काही बोलायचंही नाही अशी सक्त ताकीदही दिली होती. थोडक्यात काय, आपण जसं या मातीच्या गोळ्याला घडवू ना, तसंच ते घडेल. आणि मग कार्यक्रम सुरू झाला आणि तिनेही अगदी मन लावून पाहिलं आणि एन्जॉय केलं. आणि असा होता अन्वीचा पहिला अनुभव नाटक पाहण्याचा. तर तुम्हीही अशाच कलाकृती पहा आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.